नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजेच 5 एप्रिलचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय अर्जुन, चैतन्य आणि ते डॉक्टर जे आहेत तर ते आता त्या कचऱ्याच्या इथे जातात आणि त्या सॅम्पलसाठी सगळी शोधाशोध करतात. डॉक्टर म्हणतात, मिस्टर अर्जुन सुपेदार, अजून तर काही ती कचऱ्याची व्हॅन आलेली नाही आहे सकाळपासून आणि तरीही इथे ना सॅम्पल शोधणं खूप अशक्य एवढ्या मोठ्या या कचऱ्यामध्ये. अर्जुन म्हणतो, सॅम्पल शोधणं खरंच खूप महत्त्वाचं आहे कारण अनेक जणांचे आयुष्य अवलंबून आहेत त्या सॅम्पलवरती. म्हणून आता इतकंच ना चैतन्य म्हणतो की डॉक्टर त्या सॅम्पलवरून हे समजू शकतं का की ते सॅम्पल कोणाचं आहे म्हणून. म्हणजे अशी एखादी टेस्ट असू शकते का की तो केस नक्की कोणाचा आहे किंवा ओळख पटू शकते का. डॉक्टर म्हणतात की नाही, DNA फक्त हेच सांगते की हे सॅम्पल कोणाशी मॅच होतं आणि कोणाशी नाही, ते पण हे सॅम्पल कोणाचं आहे हे नाही सांगू शकत. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, म्हणजे आपल्याला ते सॅम्पल मिळालं तरी त्याचा फारसा काही उपयोग नाही आहे. अर्जुन म्हणतो, नाही, ते सॅम्पल जर का खऱ्या अर्थाने असेल ना तर ते आपल्या ताब्यात घ्यायलाच हवं आणि म्हणतो की त्याचा कसा आणि कधी उपयोग होईल ना हे आत्ताच आपल्याला नाही सांगता येत. आता अर्जुन म्हणतो, तेही बरोबरच असतो. अर्जुन म्हणतो पुढे, पण आता प्रश्न असा आहे की आता ते सॅम्पल शोधायचं कसं म्हणून. आता पुन्हा आपल्याला इकडे सुभेदारांच्या घरचा सीन दाखवलेला आहे. आता इथे ना थोडंसं कालचंच दाखवलेलं आहे. प्रिया मसाला भाजत असते आणि म्हणते की आई, अगं बाजारात आयता मसाला मिळतो ना, मग घरीच का बनवायचा. कल्पनाताई म्हणतात, अगं मिळतो बाजारामध्ये पण पूर्ण ना घरचाच मसाला लागतो, त्यांना बाजारातला मसाला नाही मिळत, नाही आवडत म्हणून. आता प्रिया म्हणते, अगं पण चव तर सारखीच असते ना. तर विमल म्हणते, असं कसं ताई, घरातल्या मसाल्यांची चव काही वेगळीच असते. हो ना वहिनी. म्हणून आता हे सगळं आपण काल पाहिलेलंच आहे, हे सगळं थोडंसं पुन्हा दाखवलेलं आहे आणि प्रिया ना गरम तव्यावरती ना तो सगळा लोणच्याचा मसाला भाजत असते. आता आपण पाहतोय की सायलीसुद्धा किचनमध्ये असते आणि आता तिच्या डोक्यात नाही एक आयडिया येते. आता सायली काय करते की तिचा मोबाईल घेते आणि आता थोडीशी बाहेर येते, म्हणजे हॉलमध्येच येते आणि आता तिथून ती कुसुमताईला फोन लावते. आता प्रियाचं लक्ष असतं ना सायलीकडे सगळं. आता प्रिया म्हणत असते की हॅलो, कशीच गं कुसुमताई तू. अगं किती दिवसांनी बोलते मी तुझ्याशी, अगं खूप ऑर्डर सुरू आहेत ना गं तुझ्या. आणि असं काही सायली कुसुमताईशी फोनवरती बोलत असते. इतक्या तसं आहे ना प्रिया लोणच्याचं निमित्त काढून तिच्या पाठीमागे येऊन तिचा फोन ऐकते. आता सायली म्हणत असते, कुसुमताई मला ना तुला काही विचारायचं होतं की हे बघ, मला माहिती आहे की मी लहान असताना तू आश्रमात नव्हती, पण तू आल्यानंतर मधुबनने तुला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या ना गं, आणि म्हणून विचारतो की तेव्हा कोण कोण लहान मुली होत्या हे तुला माहिती होतं ना गं. म्हणून जरा ना मला एक तुला प्रश्न विचारायचा होता. आणि सगळं प्रिया ऐकत असते. हां, आता ही सायली म्हणते, हे जे बघ, मला ना त्यांची नावं जास्त करून माहिती नाही, पण शिवानी, ज्योती आणि प्रज्ञा ह्या 3 मुली होत्या ना गं माझ्याबरोबर. आणि म्हणते की ज्योती सतत आजारी असायची आणि एकदा ती आजारी पडली आणि उपचार करून ही शेवटी ती गेलीच, बरोबर आहे ना. मधुबनी या गोष्टीचा खरंच खूप ताण आणि त्रास करून घेतला होता ना, बरोबर बोलते ना गं मी. तर कुसुम म्हणत असते की हो म्हणून. आणि म्हणते की का बरं. तर सायली म्हणते, अगं मी सहज विचारलं गं, कारण माझ्याबरोबर या तिघींची पण गाठोडी सापडत नाही आहेत ना, म्हणून मी विचारते. हेच वाक्य प्रिया ऐकते ना आणि बापरे एवढी घाबरते ना की बास. आणि म्हणते की बापरे, सायलींचे विचार तर त्या गाठोड्यापर्यंत पोचत आहेत. एका गाठोड्याचा हिशोब लावायला लागली नाही तर सायलीस तन्वी हे सगळ्यांना कळायला कितीसा वेळ लागेल. म्हणून प्रिया इतकी परेशान होते ना की बास. बापरे. आता ना ती काय करते, जिथे उभारलेली असते ना खांबावरून बोलणं ऐकत असते. आता तिथून रिटर्न येते आणि पुन्हा तो मसाला भाजतात तिथे घ्यायचे, तिथे उभी राहते आणि आता ना ती विचारच करत असते की आता मी काय करू म्हणून. आणि सायलीने असा तिचा पाय ना थोडासा उभा करते, ज्या पायावरती म्हणजे उजव्या पायावरती तिच्या तुळशीपत्राची खूण असते आणि तो पाय असा बोलता बोलता उभा करत असते. आणि आता प्रिया ती खूण बघते ना आणि तिच्या लक्षात येतं. ती म्हणते की ज्या क्षणी सायलीच्या पायावरती तुळशीपत्राचं चिन्ह सगळ्यांच्या नजरेस पडेल ना, त्या क्षणी सगळ्यांच्या लक्षात येईल की सायलीच खरी तन्वी म्हणून. आणि म्हणते की सायलीला बहुतेक हे माहितीच नाही की सायलीच्या की तन्वीच्या पायावरती ही अशी जन्मखून होती म्हणून, नाहीतर मी या घरामध्ये टिकू शकले नसते. काहीतरी आता करायलाच हवं आहे, पण मी आता हे सगळं प्रकरण आता माझ्या गळ्याशी येऊन पोचलं, तर मी काय करू असं प्रिया विचारच करायला लागते. आणि आता आपण पाहतोय पुन्हा अर्जुनचा सीन. आता अर्जुन इकडे अजूनही कचऱ्यामध्ये खूप शोधाशोध करत असतो. आता ते डॉक्टर म्हणत असतात, अरे तुला आठवतंय का की तू कोणत्या डस्टबिनमध्ये नक्की तो कचरा टाकला होता. तो माणूस म्हणतो, नाही साहेब, मी सगळ्या डिपार्टमेंटचा कचरा टाकतो ना, त्यामुळे नक्की लॅबचा कचरा मी कुठल्या डस्टबिनमध्ये टाकलाय ना ती मला नक्की आठवतच नाही आहे. अर्जुन म्हणतो, अरे यात सुद्धा नाही आहे. चैतन्य म्हणत असतं, अरे मला नाही वाटत इथे काही सापडेल, म्हणून चल आपण जाऊया. अर्जुन म्हणतो, हे बघ, ते सॅम्पल जर का प्रतिमातेशी मॅच होतोय ना तर ते आपल्याला शोधायलाच हवं. ते सॅम्पल सापडलं ना तर आपल्याला ते कळलं
मिळलं असतं ते खरंच प्रतिमा त्याच्या सॅम्पलशी मॅच होतंय का, किंवा प्रियाने आपल्याला मिसगाईड करण्यासाठी एक दुसऱ्याच कुठल्याचा DNA आणला असेल. आता चैतन्य म्हणतो अरे पण ते तर ती करू शकते ना, तिला आपल्याला फक्त कन्फ्यूज करायचं असेल तर. आणि नंतर चैतन्य म्हणतो अरे अरे ऐक, किंवा प्रियाला जर का आपल्याला फक्त प्रतिमातेशी मॅच होणारं सॅम्पल द्यायचं असेल तर ते फक्त एकाच जागी मिळू शकतं. अर्जुन म्हणतो कोणत्या, तर चैतन्य म्हणतो अरे ते म्हणजे प्रतिमात्याकडेच. अर्जुन म्हणतो हो रे, माझ्या डोक्यात सुद्धा हे आलं होतं, पण ते दोन्ही सॅम्पल मॅच झाल्याशिवाय किंवा रिपोर्ट आपल्या हातात आल्याशिवाय आपण काही कन्फर्म झाल्याशिवाय आपण काही बोलू शकत नाही ना. चैतन्य म्हणतो अरे पण तिने काही गडबड करून प्रतिमात्याकडून सॅम्पल मिळवलं असेल तर. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो की यू आर राईट म्हणून. आणि आता अर्जुन काय करतो बघा, हा प्रतिमात्यांना फोनच लावतो आणि प्रतिमात्यांना फोन लावून डायरेक्टच विचारायला लागतो. आणि चैतन्य म्हणतो जोपर्यंत उत्तर मिळत नाही ना तोपर्यंत डोक्यात हे सुरू होणार, मी आताच प्रतिमात्याला फोन लावतो असं म्हणून अर्जुन आता प्रतिमात्याला फोन लावतो. आता प्रतिमात्या फोन उचलतात आणि अर्जुन लगेचच म्हणतो की हॅलो प्रतिमात्या, मला सांग की ह्या 1-2 दिवसामध्ये प्रिया तुला येऊन भेटली होते का गं. आता असं विचारल्यानंतर प्रतिमात्या तर जरा विचार करायलाच लागतात आणि विचार करून ते सगळं सांगतात बरं का, की प्रतिमात्यांना प्रिया एका ठिकाणी भेटली होती. आता प्रतिमात्या म्हणतात की अरे तन्वी तर घरी आली नव्हती, पण असं म्हणतो की आठवायला लागतात की तन्वी एके ठिकाणी उभारलेली असते आणि आता ते म्हणत असते अरे ते अर्जुन आणि सायली DNA सॅम्पल्स कोणाकडे देतात ते मला बघायचं आहे, पण मी कशी जाऊ आतमध्ये, एकतर ही प्रतिमा पण येत नाही आहे असं ही प्रिया मनाशीच म्हणत असते. आणि इतक्यातच काय होतं की त्या प्रतिमातेची रिक्षा तिथे येते. आता प्रतिमातेची रिक्षा तिथं आल्यानंतर बघा प्रिया लगेच असं त्या रिक्षाच्या अगदी जवळ जाते. प्रतिमा त्या अक्षरशः रिक्षातूनही उतरू देत नाही, लगेच बोलायला लागते. मग त्या म्हणतात की काय झालं गं तन्वी म्हणून. आता रिक्षातून उतरल्यानंतर प्रतिमा त्या म्हणतात मला असं इथे का बोलवलं असतं. प्रिया म्हणते आई अगं आज मी ना गणपती बाप्पांच्या मंदिरात गेले होते तर तिथला प्रसाद आणलाय गं, आणि मंदिराच्या समोर ते दुकान आहे ना गं जिथे ती काजू बर्फी मिळते, ती बाबांना खूप आवडते ना, तर मी ती बर्फीसुद्धा घेतली बरं का गाई, ते देण्यासाठीच म्हणून तुला बोलवलं होतं गं. आता प्रतिमा त्या म्हणतात बरं. आणि आता तो काजू कतली आणि तो पेढ्याचं नैवेद्य घेतात. आणि आता प्रिया म्हणते आई बर्फी आणि प्रसाद बाबांना देशील ना गं, मी आज गणपती बाप्पांकडे ना प्रार्थना केली होती माझं आणि बाबांचं नातं अगदी पूर्वीसारखं होऊ देत म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात हे असं अचानक का गं सुचलं तुला. तर प्रिया म्हणते अगं अचानक नाही, खूप दिवसापासून इच्छा होती गाई, पण वेळच मिळत नव्हता गं, कामच घरातले कामं संपत नाही येत ना म्हणून. पण आज फायनली वेळ मिळाला ना तर निघाले आज बाहेर. आणि म्हणते आणि आज अश्विन भेटणार आहे ना इथे, तर मला जावं लागेल. बरं आई ऐक ना, तू जा आता इथून मग, कारण अश्विन माझी वाट बघत असेल ना गं, तो इथे आज हॉस्पिटलला व्हिजिट करणार आहे ना. मग प्रतिमा त्या म्हणतात म्हणजे तू मला फक्त एवढ्यासाठीच इथं बोललो होतंस. तर ही लगेच प्रिया म्हणते अगं प्रसाद देणं पण महत्त्वाचं होतं ना गं, आणि स्वतःच ऑटो म्हणून हात करून रिक्षाला बोलवते. आता प्रतिमा तर म्हणत असतात की तन्वी अगं, पण प्रिया त्यांचं काही ऐकतच नाही, सावकाश जा म्हणून त्यांना अक्षरशः रिक्षात बसवते आणि आता तिथून बाई करून ना पाठवून देते. आणि हा जो काही सीन घडला तर तो सगळा सीन प्रतिमा त्या ना तो अर्जुनला फोनवरती सांगतात आणि म्हणतात की खरं सांगू का अर्जुन, मला तन्वीचं वागणं जरा विचित्रच वाटलं रे म्हणून. आता तिकडून अर्जुन आणि चैतन्य हे सगळं ऐकत असतात, पण प्रतिमा त्या म्हणतात अरे पण तो प्रसाद खरंच गणपती मंदिराचा होता आणि तिने जी काजू कतली दिली खरंच ती त्याच दुकानातली होती, यांनी चाखून ती चव लगेच ओळखली म्हणून. आणि प्रतिमा त्या म्हणतात की अरे अर्जुन पण तू हे सगळं काय विचारतोयस. अर्जुन म्हणतो नाही काही नाही, मी असंच विचारलं. बरं ऐक ना प्रतिमा, त्या मी तुला नंतर फोन करतो आरामात बाय असं म्हणून आता अर्जुन फोन ठेवून देतो. आपण पुन्हा सुभेदारांच्या घरचा सीन पाहतोय. इकडे प्रिया म्हणत असते सायलीच्या पायावरची जन्म कोणती आता परत पुन्हा कोणाला दिसणार नाही अशी काहीतरी ना मला सोय करावीच लागेल असं प्रिया ना वैतागून विचार करत असते आणि म्हणते नाहीतर ना मला गळफास बसेल, पण आता मी काय करू असा विचार करतेच आहे. इकडे हॉलमध्ये विमलाने कल्पनाताई दोघी एकमेकींशी बोलत असतात आणि प्रिया मसाला भाजते तर तिचं लक्ष जातं तव्याकडे आणि ही ज्या खतरनाक मेंदूमध्ये येतात ना आयडिया अशा खतरनाक. आणि बघा आता ती काय करते की सायली पाठीमागे किचनमध्ये काहीतरी काम करत असते, काही वस्तू डायनिंग टेबलवर ठेवते, पुन्हा तिथं बसते, आता काहीतरी निवडायला घेते. आता सायलीचं ना तिचं काम सुरू असतं. आता ही प्रिया काय करते की प्रिया पटकन तव्यामधला जो मसाला आहे ना तर तो एका सगळ्या बाउलमध्ये काढत असते. आता बाउलमध्ये हा सगळा मसाला काढते आणि अजून ना प्रियाकडे कोणाचं लक्ष नसतं. इतक्यातच प्रिया काय करते, तो मसाला भाजलेला गरम तवा असतो ना तो अगदी फरशीवरती खाली ठेवते, जेणेकरून सायली आली ना की पटकन तिचा पाय तव्यावरती पडेल आणि तिच्या पायावरची जन्मकून कायमशी जळून जाईल म्हणून. आणि आता बघा
कल्पनाताई म्हणत असतात की तन्वी झाला का ग तुझा मसाला बनवून. तर प्रिया म्हणते हो हो झाला हां आई माझा झाला बनवून. आणि आता लगेच कल्पनाताई म्हणतात विमल चल जरा आपण बघूनच येऊयात म्हणून. आता प्रिया लगेच म्हणते सायली मला ते छोटं भांडं देतेस का प्लीज. आता असं म्हणल्यानंतर कल्पनाताई आणि विमल येण्याच्या अगोदर सायली पटकन उठते आणि तिला ते भांडं द्यायला लागते. आता तिला ते भांडं देत असताना तिचं लक्ष ना पूर्ण तव्याकडे असतं म्हणजे प्रियाचं. आता सायली तिथलं भांडं घेते आणि आता प्रियाला देणार. इतक्यातच तिचा पाय आहे ना तो गरमागरम तव्यावर पडतो आणि सायली जोरात ओरडते आई ग आई करून. आणि आता लगेच कल्पनाताई ओरडतात अगं काय झालं आणि म्हणतात इथे तवा कुणी ठेवला म्हणून. आणि बघा ते सावकाश हळू करून आता सायलीला डायनिंग टेबलवरती बसवलं जातं. आता ही प्रिया लगेच पळत येते ना पाठीमागे आणि मग लगेच नाटक करायला लागते बघू किती भाजते म्हणून. आणि आता सायलीचा पाय बघते तेव्हा तुला कुठं बरं वाटतं आणि लगेचच डोक्यावर काय हात ठेवून नाटक करायला लागते. आता कल्पनाताई म्हणत असतात की अरे बापरे किती भाजले. विमल म्हणत असते की सायली तर यावं तुमचं लक्ष कुठं होतं. तर प्रिया म्हणते तेच तर अगं तुला नीट चालताना लक्ष देऊन नाही का चालता येत. तिथे लोणच्याचा सगळा पसारा होता ना थांब जरा मी ना तुला पाणीच देते असं प्रिया म्हणते. कल्पनाताई ओरडतात ना तिच्यावर म्हणतात की तन्वी तुला काही कळतं का असं गरम तवा कधी कोणी खालते ठेवतं का. तुला एक काम सांगितलं ना तरी तू नुसतं ना गोंधळ घालून ठेवतेस. प्रिया म्हणते आई अगं मी मुद्दामून ठेवला होता का. म्हटलं ओट्यावर ठेवला असताना कोणाचा हात भाजला असता तर. आणि म्हणते की बापरे केवढं लागलंय. तर आता कल्पनाताई ओरडतात म्हणतात जा आता जरा ना गप्प बसतो आणि म्हणतात विमल जाऊन पाणी घेऊन ये. आणि कल्पनाताई म्हणत असतात बापरे तन्वी अगं तू बघत काय बसतील किती भाजलंय तिला. जा पटकन अश्विनला फोन कर मी पण अर्जुनला फोन करते जा आता फोन कर म्हणून तन्वीच्या अंगावर खूप ओरडतात. आता इकडे प्रिया बघा फोन लावायच्या निमित्ताने बाजूला येते आणि म्हणते की तुझ्या पायावरची जन्मखून कायमची मिटली सायली. आता तू कधीच हे सिद्ध नाही करू शकणार की तू तन्वी आहेस म्हणून असं प्रिया म्हणते. आणि इकडे सायली विवळत असते की तिच्या पायाला ना खूप आग होत असते ना म्हणून. आणि आता कल्पनाताई काय करतात अर्जुनला फोन लावतात. अर्जुन तर आता इकडे सॅम्पल जे आहेत ना तर ते अजूनही सॅम्पल शोधत असतो. कल्पनाताई म्हणत असतात अरे अर्जुन फोन का नाही घेत आहे. सायली इकडे म्हणत असते मला ना खूप आग होती म्हणून. सायली आता अक्षरशः रडायला लागते आणि कल्पनाताई पुन्हा अर्जुनला फोन करत असतात. आणि अर्जुन त्यांचा फोन आहे ना पुन्हा मम्मा का फोन करते पुन्हा बोलतो असं म्हणून खिशात ठेवत असतो. अर्जुन पुढे म्हणतो की डॉक्टर मला सांगा जर का एकाच व्यक्तीचे 2 केस सॅम्पल म्हणून जर का तुमच्याकडे आणले तर ते तुम्हाला ओळखता येतील का. नाही म्हणजे ते मॅच तर होणार राईट. तर ते डॉक्टर म्हणतात हो एकाच व्यक्तीचे 2 सॅम्पल्स 100% मॅच होतात. मग अर्जुन म्हणतो आणि जर मुलीचा सॅम्पल आणि आईचा सॅम्पल जर का तुमच्याकडे आला तर ते सुद्धा तो 100% मॅच होऊ शकतो का. डॉक्टर म्हणतात टेक्निकली आई आणि मुलीची टेस्ट 50%च मॅच होत असते कारण मुलीच्या DNA मध्ये फक्त आईचे 50%च DNA आलेले असतात. पण एखादी केस जर का 100% जुळत असेल तर ते सॅम्पल एकाच व्यक्तीचे असतात असं मी 100% सांगतो. आता डॉक्टर म्हणतात अर्थातच मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा ना काही अपवाद असतातच. त्या मुलीने दिलेले सॅम्पल जर का मी चेक केले असते तर मी तुम्हाला डिटेल देऊ शकलो असतो. अर्जुन म्हणतो हो पण ते सॅम्पल्स आता सापडत नाही आहेत ना. नाहीतर आता हे लक्षात आलं असतं की ते सॅम्पल प्रतिमात्याच्या सॅम्पलशी 100% मॅच होतात की 50% म्हणून. आणि अर्जुन पुढे म्हणतो आणि त्यावरून हेही लक्षात आलं असतं की की प्रियाने प्रतिमात्याचाच केस आणला आहे का नाही ते. चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन मला असं वाटतं 50% आणि 100% मला नाही वाटत की हे सगळं प्रियाला माहिती असेल म्हणून. ज्या अर्थी प्रिया इतक्या पटकन आली त्या अर्थी ना तिने प्रतिमात्याचाच केस आणला असेल. अर्जुन म्हणतो अरे पण प्रतिमात्याने सांगितलं ना त्या दोघींची जशी धावती बेट घटली त्यात मला नाही असं वाटत की प्रियाने प्रतिमात्याचा DNA सॅम्पल आणला असेल म्हणून. तरी ही पॉसिबिलिटी राहतेच की खरी तन्वी कोण आहे हे प्रियाला माहितीच आहे. हे सॅम्पल कदाचित खऱ्या तन्वीचंच आहे. आणि आता आपण फिरून बघ पुन्हा त्याच सॅम्पलवर येतोय. सो आपल्याला आता ते सॅम्पल शोधणं गरजेचंच आहे. त्याशिवाय ना आपण इथून नाही जाऊ शकत. चैतन्य म्हणतो अरे पण अर्जुन शोधलं ना आपण आता अर्जुन म्हणतो चैतन्य म्हणतो अरे पण शोधलं ना आपण. तर अर्जुन म्हणतो हे बघ काही झालं तर ते सॅम्पल शोधेपर्यंत आपण इथून जायचं नाही. आणि म्हणतो की बरं डॉक्टर मला सांगा त्या सॅम्पलवरती क्रॉसऐवजी अजून काही लिहिलं होतं का. तर डॉक्टर म्हणतात मी त्यांना फोन करून विचारतो म्हणून. आणि अर्जुन आणि चैतन्य पुन्हा ते सॅम्पल शोधायला लागतात. आता अर्जुन सॅम्पल शोधत असतो. पुन्हा आता कल्पनाताईंचा फोन येतो अर्जुनला. अर्जुन म्हणतो अरे मम्मा म्हणून आता तो फोन उचलायला लागतो. इतक्यातच डॉक्टर येतात आणि म्हणतात की मिस्टर अर्जुन त्या सॅम्पलवरती ना एक क्रॉस मार्क्स केलेलं होता पण त्याच्यावरती डोंट यूज दिस असं सुद्धा लिहिलेलं होतं.
असतं. आणि आता असं त्याच्यावरती काय खून होती हे डॉक्टर सांगतात. अर्जुन म्हणत असतो की ओके थँक्यू म्हणून. आणि पुन्हा आता चैतन्य आणि अर्जुन हे दोघंजण शोधाशोध करायला लागतात. आता एक झाले की दुसरं, दुसरं झाले की तिसरं, असे सगळे मिळून अर्जुन आणि चैतन्य जे आहेत ना तर ते डस्टबिन शोधायला लागतात. आता डॉक्टरसुद्धा अर्थातच त्यांची मदत करत असतात. आता पुन्हा कल्पनाताईंचा फोन येतो आणि आता अर्जुनला फोन घेताच येत नाही अर्जुनने, कारण त्याला सॅम्पल शोधायचे असतात ना. आणि आज नाही बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी खूप सबस्क्रायबरची गरज आहे आणि तुम्ही डेली तर रिव्ह्यू पाहता पण अजिबात सबस्क्राईब करत नाहीत. तर प्लीज असं करू नका. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो प्लीज लाईक करायला अजिबात विसरू नका. आता आपण पाहतो की एका कंटेनरमध्ये अर्जुनला ना ते सॅम्पल सापडतं आणि अर्जुन म्हणतो की सापडलं म्हणून, आणि म्हणतो की हे बघा सापडलं फायनली, वा. मग अर्जुनला ना खरंच खूप आनंद होतो. डॉक्टर म्हणतात बरं झालं सापडलं, नाही तर आमच्या हॉस्पिटलमध्ये असं काही घडलं याचं ना मला टेन्शनच आलं असतं म्हणून. आणि आता डॉक्टर म्हणतात मिसेस सुभेदार तुम्हाला या सॅम्पलची अजून दुसरी कुठली टेस्ट करून हवी आहे का? अर्जुन म्हणतो की नाही, पण या सॅम्पलवरून हा केस कोणाचा आहे हे तर टेस्टने कळणार नाही असं तुम्ही म्हणताय ना. डॉक्टर म्हणतात हो, पण या व्यक्तीचा दुसरा केस मिळाला तर एकमेकांशी तो मॅच करून पाहता येईल. अर्जुन म्हणतो सध्या तर ते पॉसिबल नाही आहे डॉक्टर, पण मी ते लवकरात लवकरच पॉसिबल करून दाखवीन म्हणून. आणि आता पुन्हा कल्पनाताईंचा फोन येतो. अर्जुन म्हणतो अरे पुन्हा मम्माचा फोन काय येतोय म्हणून. आता फोन उचलतो आणि आता तिकडून कल्पनाताई सांगतात सायलीच्या पायाला खूप भाजलंय म्हणून. अर्जुन आता वाट म्हणतो आणि पटकन घरी जाण्यासाठी निघतो. आपण पाहतोय की इकडे अश्विन घरी आलेला असतो आणि सायलीच्या पायाला ना मलम लावून देत असतो आणि म्हणत असतो की तळपायाची स्किन खूपच निघालेली आहे, म्हणजे जळालेली आहे. मी आता तुला ही क्रीम लावून देतोय आणि उद्यापासून ना दर 3 तासांनी ही क्रीम पायाला लावतच राहा म्हणून असं अश्विन सांगतो. आणि पुढे म्हणतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीवरती अजिबात पाय टेकवायचा नाही. आता कल्पनाताई म्हणतात बरं अश्विन ही जखम बरी व्हायला साधारण किती दिवस लागतील रे? आता अश्विन म्हणतो वेळ लागेल ग मम्मा, इतक्या लवकर नाही बरी होणार, कारण भाजलेली स्किन हील व्हायला ना जरासा वेळच लागतो म्हणून. प्रिया म्हणत असते ही सगळी ना माझीच चूक आहे म्हणून. सायली खरंच सॉरी ग, खरंच सॉरी, म्हणजे कोणाचा हात भाजू नये म्हणून तो तवा मी ओट्यावर न ठेवता खाली ठेवला आणि नेमका तुझा त्याच्यावरती पाय भाजला. आता सायली म्हणते ठीक आहे राहू देत ना, मी पण माझ्या विचारामध्ये होते ना म्हणून माझं लक्ष नव्हतं. आणि तापलेला तवा असा कोणी जमिनीवर ठेवत नाही म्हणून मी चालताना खाली बघितलं सुद्धा नाही. आता अर्जुन येतो ना जोरात बायको 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 करून ओरडत. आता कल्पनाताई सोप्यावरून उठतात आणि म्हणतात की अर्जुन बघ. अर्जुन म्हणतो मम्मा हे काय, तुम्हाला अर्धवट सांगितलंच फोनवर. सायली म्हणते अहो ठीक आहे बरी मी, आता फक्त तळपाय भाजलाय माझा. अर्जुन बघतो आणि म्हणतो अहो किती भाजलाय बघते, स्किनसुद्धा निघली. आणि म्हणतो अश्विन आपण ना एक काम करू, आपण ना हिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करूया. आता अश्विन म्हणत असतो अरे दादा याची काही गरज नाही आहे. आता सायली म्हणते अहो मला बरं वाटतंय, त्यांनी मला मलम लावून दिलाय ना, तुम्ही नका बरं एवढं अस्वस्थ हो. अर्जुन म्हणतो लक्ष कुठे होतं तुझं सांग ना, चालता चालता भाजलं कसं काय तुला आणि असं कसं करत होतीस तू? आता सायली म्हणते अहो अश्विन भाऊजींनी मला मलम लावलं आहे ना. आता अश्विन म्हणतो दादा हे बघ तू फक्त एवढं लक्ष ठेव की तिची जखम बरी होईपर्यंत तिने ना जमिनीवरती पाय नाही टेकवायचा आणि पाण्यामध्ये सुद्धा पाय अजिबात घालायचा नाही, तू फक्त एवढं लक्ष दे. अर्जुन म्हणतो की अरे तू बँडेज बांध ना अश्विन. अश्विन म्हणतो अरे त्याची काही गरज नाही आहे, जखम उघडीच राहू दे, लवकर हील होईल ते, आणि जर का लागलं तर आपण परत ड्रेसिंग करूयात. अर्जुन म्हणतो मिस करतो नंतर ड्रेसिंग. आता सगळेजण अर्जुनकडे बघायलाच लागतात ना. अर्जुन इतका पॅनिक झालेला असतो ना की सायलीला भाजलंय म्हणून की बस आता प्रिया तर त्याच्याकडे बघायलाच लागते. आणि बघा हा पुढे कल्पनाताई म्हणतात अरे आपल्या घरामध्ये डॉक्टर कोण आहे? अर्जुन म्हणतो अगं पण नवरा मी आहे ना. मग आता असं म्हणल्यानंतर चैतन्य तर हसायलाच लागतो. आता अर्जुन म्हणतो की बायको आता मी सांगतोय ना तर ते ऐकायचं, कंप्लीट आराम करायचा आता तू, ओके. आता सगळेजण बघायलाच लागतात एकमेकाकडे. कल्पनाताई म्हणतात की हो सायली अर्जुन जे काही सांगतोय ना तर ते अगदी करायचंच हां. आणि असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते की हो आणि किचनची सगळी जबाबदारी ना मी घेईन हां. आता कल्पनाताईंना तर न भीतीच वाटते या वाक्याची. आता प्रिया पुढे म्हणते सायली तू ना फक्त आता तुझ्या पायाची काळजी घे. सायली म्हणते अहो फक्त माझ्या पायाला भाजले तर तुम्ही सगळेजण आता मला एका जागी बसवून ठेवणार आहात का? आता कल्पनाताई म्हणतात अर्जुन तू आता ना 2-3 दिवस जाऊच नकोस. नाही आता तू ना ऐक, सायलीनं आमचं कोणाचं तर काही ऐकतच नाही त्यामुळे तूच जाऊ नकोस. आता चैतन्य म्हणतो आणि ऑफिसचं तर तू काही टेन्शनच घेऊ नको, कोर्ट मॅटर सगळे मी हँडल करीन आणि मीटिंग्स आपण ऑनलाईन करूयात म्हणून. आता अर्जुन म्हणतो की हो आणि म्हणतो की तसंही माझी बायको बरी होईपर्यंत मी कुठेही जाणार नाही, ओके कळलं का? आणि म्हणतो सायलीला आणि तुलाही मी सांगून ठेवतो आता वर जायचं आणि आराम करायचा, काहीही करायचं नाही दुसरं, ओके. आता सायली म्हणते की बरं म्हणून. आता अश्विन त्याला ते
अर्जुनकडे मलम देतो आणि म्हणतो मी मेडिसिनसुद्धा पाठवतो म्हणून. आता सायली उभा राहते आणि चालायला लागते. अर्जुन म्हणतो कुठे कुठे. सायली म्हणते आता वर जायचं म्हणल्यावर नंतर मला चालत जावं लागेल ना. अर्जुन म्हणतो नाही नाही नाही, वर आपल्याला चालत जायचं नाही, मी आहे ना म्हणून. आता अक्षरशः सायलीला ना तो उचलूनच घेतो. सायली म्हणत असते अहो काय करताय तुम्ही, सोडा मला. अर्जुन म्हणतो बायको एकदम गप्प म्हणून. आता अश्विन, प्रिया, चैतन्य आणि विमल ही सगळी ना बघून हसायला लागतात. अर्जुन म्हणतो चैतन्य तू पण जरा वर ये. आता चैतन्य म्हणतो अर्थातच अशी रोमॅन्टिक फिल्म बघायला फुकट कोण सोडेल म्हणून. आणि सगळेजण हसायला लागतात ना आता या दोघांवरती, कारण सीनच तसा दाखवला आहे. तेवढं आजचा सीन तुम्ही टीव्हीवरती नक्की पहा. चैतन्य म्हणतो मावशी तुझ्या मुलाला ना त्याच्या बायकोला उचलून घेण्याचा फक्त चान्सच हवा असतो, हे पायाला लागले वगैरे नाही, हेच फक्त निमित्त आहे ग निमित्त. आता कल्पनाताई म्हणतात की अरे मला पण चांगलंच माहिती रे हे, म्हणून त्या पण हसायला लागतात. चैतन्य म्हणतो आलो आलो चल. आता विमल म्हणते अर्जुन दादा सावकाश जा हा म्हणून. आता सगळेजण ना मजा घेत असतात अर्जुन आणि सायलीची. सायली म्हणत असते अहो मला खाली उतरवा ना, मी ना चालत जाते. अर्जुन म्हणतो अजिबात नाही. आणि सायली म्हणत असते ऐका ना माझं. आणि आता हे दोघंजण एकमेकांकडे बघून अगदी रोमॅन्टिक होतात आणि असं करत करतच ते वरती जातात. आणि आपल्याला असंच थोडंसं म्युझिकली हा भाग दाखवलेला आहे. आता अर्जुन सायलीला घेऊन आहे ना वरती जातो, म्हणजे वरच्या रूममध्ये गेलेलं दाखवलं आणि त्याच्या पाठोपाठ चैतन्यसुद्धा जातो. आता आपण पाहतोय अर्जुन आणि सायलीवरती गेल्यानंतर प्रिया खाली म्हणत असते करा करा हवा तेवढा रोमॅन्स करा, पण माझं काम झालं. सायलीच्या तळपायाची पूर्ण त्वचा जळून गेली. आता ती त्वचा जेव्हा परत येईल तेव्हा तिच्यावरती त्या तुळशी पत्राच्या जन्मखुणीचं ना नामनिशाणसुद्धा नसेल असं प्रिया म्हणते. आणि ठरलं तर मग आजचा हा भाग इथे संपतो. प्रेक्षकांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा, कारण पुढची भाग खूप इंटरेस्टिंग ठरणार आहेत. आणि तुम्ही त्या दिवशी मी दिलेला प्रोमो तर पाहिलाच असेल ना. अर्जुन चक्क त्या शांता मावशीचा खून होतो आणि तिचं प्रेत अर्जुनच्या गाडीमध्ये येऊन अर्जुनवरती तो खुनाचा आरोप होतो. आणि सायली आता अर्जुनला सही सलामत त्या आरोपातून कसं सोडवते हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे, कारण सायलीसाठी हे खूप मोठं चॅलेंज असणार आहे. आता आपण पाहतो की उद्याच्या भागामध्ये सायली म्हणत असते तुम्ही त्या डॉक्टर विचारांकडे गेला होतात ना, मग तिथे काय झालं. अर्जुन म्हणतो हो फायनली हे सॅम्पल आम्हाला मिळालं म्हणून. आता सायली म्हणते हा केस खऱ्या तन्वीचा असेल का. अर्जुन म्हणतो पॉसिबिलिटी तर आहे. आता ही प्रिया खऱ्या तन्वीचा केस घेऊन तिथे गेली होती याचा आणखीन एक पुरावा आपल्या हाती लागेल म्हणून. आणि आता आपण पाहतोय की बँक मॅनेजरशी प्रतापराव हातात हात घेऊन काहीतरी केबिनमध्ये बोलत असतात आणि नेमकं शूट करतो सचिन आणि म्हणतो की आता हा पुरावा मी आता अस्मिताला दाखवतो आणि तिच्या डॅडना ती त्याचा विचारेल आणि मग त्यांना अस्मिताचं अकाउंट सुरू करावंच लागेल म्हणून. आणि आपल्याला उद्याच्या बात आणखीन दाखवलेलं आहे. अर्जुन आता नेकलेस समोर आणतो आणि प्रियाला म्हणतो हा नेकलेस तुझा आहे ना म्हणून. प्रिया तर इतकी घाबरते ना की बस. आणि तिथे आता अश्विन कल्पनाताई सुद्धा असतात. कल्पनाताई म्हणतात अरे हो हा तर नेकलेस तन्वीचाच आहे, पूर्णाईने तिला दिला होता. तर प्रिया म्हणते हा तो नेकलेस नाही आहे. मग सायली म्हणते मग तुझा नेकलेस कुठे आहे तो दाखव, आण बरं घेऊन ये जा बरं. असं म्हणल्यानंतर प्रियाची चांगलीच धांदल उडाते. आता बघूया उद्याच्या भागामध्ये काय होत होते, त्या नेकलेसवरून अजून काय तमाशा होत होते आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तर प्लीज उद्याचा भाग नक्की बघा हा. आणि हो चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.